आघाडी पाहायला मिळते। मलकापूरमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाच्या रश्मी कोठावळे या विजयी झाल्या। तर आटपाडीमधलं देखील अपडेट समोर येते। दरम्यान ठिकठिकाणचे आता अपडेट यायला लागलेत। भुसावळमध्ये भाजपच्या उमेदवार आघाडीवर, चंद्रपूरमध्ये, नागभीडमध्ये काँग्रेसच्या स्मिता खापर्डे आघाडीवर, तर रत्नागिरीत शिवसेनेच्या शिल्पा सुर्वे जिंकलेले आहेत। त्यामुळे भाजप 97, शिवसेना 41। आटपाडीतली अपडेट, भाजप 6 जागांवर विजयी। आटपाडीमधनं मोठी अपडेट, भाजप 6 जागी विजयी झालेली आहे। भाजप 97, शिवसेना 41, राष्ट्रवादी 34, काँग्रेस 14, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 10, ठाकरे सेना 7, इतर 19। तर आटपाडीमधली मोठी अपडेट आहे, भाजप 6 जागी जिंकलेली आहे। तर पुन्हा एकदा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय कुणाची किती आघाडी। भाजप 97 तर काँग्रेस 15 जागांवरती आघाडीवर आहे। एकनाथ शिंदेची शिवसेना 41 जागा, तर ठाकरेंची सेना 7 जागांवरती आघाडीवर आहे। दोन्ही राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी 34 तर शरद पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवरती आघाडी घेतेय। तर इतर 19 जागांवरती आघाडी घेत असल्याचं चित्र 223 ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। आणि अनेक ठिकाणी आता जल्लोष सुरू झालेला आहे। शिवसेना 7 जागांवर विजयी, तर राष्ट्रवादी 1 जागेवर विजयी, अशी सध्याची स्थिती। आटपाडीमधली भाजप 6 जागी विजयी, शिंदेची शिवसेना 7 जागी विजयी, राष्ट्रवादी 1 जागी विजयी। आटपाडीमधली ही अपडेट आणि एकूण जागा 97 आता भाजपने आघाडी घेतल्याचं बघायला मिळते। 223 कल आपल्या हाती आहेत। शिवसेना 41, राष्ट्रवादी 34 अशी स्थिती। अहिल्यानगर जामखेडमध्ये मतमोजणी दरम्यान गोंधळ झाले आहे, कारण उमेदवार प्रतिनिधींच्या स्वाक्षरीमध्ये विसंगती आली आहे। स्वाक्षरी विसंगतीमुळे जामखेडमधली मतमोजणी ही थांबवण्यात आली आहे। अहिल्यानगरमधून हा प्रकार समोर येतोय। जामखेडमध्ये मतमोजणी दरम्यान गोंधळ झाला। उमेदवार प्रतिनिधींची स्वाक्षरी आहे ज्याच्यामध्ये साधारण नव्हतं, विसंगती होती आणि त्याच्यामुळे मतमोजणी थांबवण्यात आली। आटपाडीमध्ये शिंदेची शिवसेना 7 तर राष्ट्रवादीला 1 जागेवरती विजय मिळालेला आहे। भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार UT जाधव हे आता विजयी झालेत। भाजपनं 6 जागांवरती विजय मिळवलेला आहे। सांगलीच्या आटपाडीमध्ये शिंदेची शिवसेना 7 तर राष्ट्रवादीनं 1 जागी विजय प्राप्त केलाय। पण नगराध्यक्षपदी कोण निवडून आलंय तर ते भाजपचे उमेदवार आहेत UT जाधव। आटपाडीमध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार UT जाधव जिंकलेले आहेत। आटपाडीमधली ही अपडेट आहे। भाजप 6 जागांवर जिंकल्याचं बघायला मिळतंय। भाजप जवळपास कलांच्या बाबतीत शतकांच्या उंबरठ्यावरती पोहोचलेला आहे। 99 ठिकाणी कलांच्या बाबतीत शतक झालेलं आहे भाजपचं। 100 जागांवरती भाजपचे उमेदवार आघाडीवरती आहेत किंवा ते विजयी झालेले आहेत। त्याखालोखाल आहे एकनाथ शिंदेची शिवसेना 41 जागांवरती त्यांनी आघाडी घेतली किंवा विजय मिळवला आहे। आटपाडीमध्ये मोठा निकाल समोर येतोय। भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार UT जाधव हे विजयी झालेत। आतापर्यंतच्या निकालांमध्ये आणि कलांमध्ये भाजपचं शतक पूर्ण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। भाजप विधानसभेतला सुद्धा सर्वात मोठा पक्ष आहे। मुख्यमंत्री आहेत त्या पक्षाचे आणि त्याच पक्षाची घौडदौड स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांमध्ये सुद्धा पाहायला मिळते। भाजपचं शतक पूर्ण झालेलं आहे। आतापर्यंतच्या निकालांमध्ये भाजपने 101 जागांवरती आघाडी घेतली आहे। त्यामुळे भाजपचं शतक पूर्ण होऊन भाजप सध्या तरी निकाल आणि कलांच्या बाबतीत नगरपालिका आणि पंचायतीच्या निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येतोय। त्याखालोखाल एकनाथ शिंदेची शिवसेना 42 जागांवरती, अजित पवारांची राष्ट्रवादी 35 जागांवरती, काँग्रेस 16, शरद पवारांची राष्ट्रवादी 10, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना 60 ठिकाणी आघाडी घेतली आहे। इतर 19 ठिकाणी आघाडीवर असल्याचं किंवा विजयी झाल्याचं चित्र आहे। पण भाजपचं मात्र शतक पूर्ण झालंय आतापर्यंतच्या